थोडेसे युनिक पीस आहे हे बघा. सकाळ मी भक्ती ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आमची सकाळची सुरुवात एवढी धूमधडाक्यात झाली आहे की विचारू नका. धडाका लाव धडाकाच आहे. आ स्कूलला जायचं असतं बाळा, स्कूलला नाहीतर पप्पा तुला पण मारतात मला पण मारतं. गप गप मेकअप खराब होत आहे. गप सगळं खराब करायला लागलं रडून. छान नाही दिसणार तू. मी चॉकलेट देते, सोडते तुला, रडायचं नाही चल. लाडूला शाळेत सोडल्यानंतर मग भरपूर वेळ होता, तर प्रिया माझी फ्रेंड म्हटली की चला आपण सेलमध्ये जाऊया. आणि आम्ही टपकलो येऊन सेलमध्ये. तर खूप छान असं सेलमध्ये वस्तू आहेत. पहिले मी 1-2 वेळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. हे मला आवडलं होतं, पण माझ्याकडे ऑलरेडी 2 आहेत, तर मी आता तिसरं कशाला घेईन. गावाकडे खलबत्ता सुद्धा आहे आणि 2 मिक्सर सुद्धा आहेत. पण मस्त आहे, पण हे असं खालीच ठेवावं लागणार किचन वाट्यावर. साखरेचे डब्बे हे दिसतंय छान, पण असं ही वाटतं हलकं वाटतं. स्टीलची. दीदीच नाव वर्ष आहे का तुमच्या? जवळजवळ 1 वर्ष ह्या सेलला पूर्ण होत आलेला आहे. आणि पहिला सेल 150 रुपयाला होता. आता काही वस्तू 160ला, काही सिंगल पण मिळायला लागलेत बरं का. आणि मी त्या दुकानच्या काकांना विचारलं, तर आता तुम्ही किती दिवस आहे सेल, तर ते मला म्हटले की आम्ही परमनंटच आहे. तर सांगोल्यामधून खूप छान प्रतिसाद ह्या सेलला मिळालेला आहे. त्यामुळे त्याने पूर्ण जे जुनं गोडाऊन होतं पूर्ण भरलेलं आहे. वेगळं व्हरायटी बऱ्यापैकी आणले त्यांनी. ही तर पडलं की फुटतंय. मेड इन इंडिया याव. बरं ना, दिसायला छान आहे त्या. मला वाटतं ही सेलला आता वर्ष होत आलं. ही छान आहे, पण बहुतेक काळं पडतं का काही की परत. नाजूक पण आहे लई. पण आता गौरी गणपतीला डेकोरेशनला छान आहे. ही याच्यावर नाही काय, हे एक छान दिसते म्हणून ही घ्या हो. हे फ्रूट साठी चांगलं आहे बघा. ही चांगलं आहे हो. मी घेतलं तेव्हा लूज होतं. $40ला 1 पीस आहे. किती वेळ लागेल म्हणजे? बरं हां, थांबायला. तर नवीन वस्तू यांनी भरपूर अशा ॲड केलेल्या आहेत. त्यामध्ये हे बघा, आता गौरी गणपती सीझन आलाय ना, त्यामुळं. आणि हे लोक साऊथ इंडियन आहेत, त्यामुळं थोडेफार बदल त्यांनी भरपूर प्रमाणात केलेले आहेत. छान इथं सुंदर घड्याळं सुद्धा आहेत भिंतीवरले. परत हे मोठे टब भरपूर जड आहे. हे खूप जड होतं बरं का, मला आवडलं होतं. हे युनिक पीस आहे हे बघा. त्याच्यामध्ये अजून एक पांढरा कलर आहे. छान आहे दिसायला, पण हलका क्वालिटी आहे. मला मी जाताना किती रडते दाखवले होते. आता 1 वाजलेत. आणले मी याला. थांब इकडे ये बाळा. ये सगळ्या मावशांना बोलायचं ना, राधी काढू आपण, युनिफॉर्म काढू. शाळेत रडला किती? आल्यावर बघा 1 वाजता. दररोज जाताना रडतो, पण ना गेल्यावर शांत बसतो. टिफिन खाल्ला का?
काय दिलं तुम्ही टिफिनला आज? तूप साखर चपाती दिली होती गरम गरम, तूप लावून भाजलेली चपाती आणि सोबत साखर आणि तूप दिले होते. कारण भाजी शेवग्याची पातळ बनवलेली आणि समर्थने नेलेला तूप, जवसा चटणी आणि चपातीचा रोल. त्याला खूप आवडतं. थोडंसं मीठ टाकून दिलं ना छान लागतं तूप भरपूर लावून. बाय टिफिन खाल्ली का? खाऊच्या डब्यामध्ये डाळिंब दिलेलं, स्नॅक्स फ्रूटच असते जास्त तर माझे. गेलं म्हटलं की काही ना काही आपली खरेदी होतीच. तर हे समर्थच्या युनिफॉर्मवरती मी ही सॉक्स आणलेले आहेत. तर सेम त्याच्या शर्टच्या कलरचे आहेत त्याचे गेल्या वर्षीचे, पण थोडेसे लूज झालेत. त्यानंतर मला हे आवडलं, मला दाखवते. तर हे मी कपचा शर्ट आणलेला आहे. तर हा मला आवडला म्हणून मी घेतला. आहे बघा, छोटेसे क्यूट छान वाटतात असे, म्हणून हे 6 कप आणलेले आहेत मी. पूर्ण असं. आणि सोबतच आता गणपती आलाय, तर हे बघा केक आणलेलं आहे. छान वाटलं मला म्हणून मी हे घेतलं. मस्त आहे. हे जास्त दिवस टिकणार नाही मला माहिती आहे, पण ठीक आहे. आपलं 1-2 जरी गणपतीचे 1-2 वेळ जरी झालं, असं फ्रूट किंवा मोदक ठेवायला छान आहे म्हणून हे घेतलं. गावाकडे घेतल्यानंतर परत मला गाळणीची आठवण आली, म्हणून मला ना दुधाला, चहाला आणि तुपाला असं वेगळे वेगळे लागतात. त्यासाठी एक कमी होती म्हणून एक आणली. शॉर्ट ब्रेकसाठी मस्त असा हिरव्या मिरचीचा चिवडा बनवते. जिरे, मोहरी, हिरवी मिरची, लसूण सोबत शेंगदाणे, झटपट बनणारा चिवडा. मीठ, कसुरी मेथी, हिंग, कोथिंबीर आहे, पण मग चिवडा सादळायची भीती, त्यामुळं कसुरी मेथी. आता हे छान तळून घ्यायचं. कसं चिवचिव करतोय ना. पेरूचं झाड आहे का इथं? हे बघ, या सीताफळाच्या झाडावर येत असणार. अरे हो, इकडं पाठीमागे सीताफळाचं झाड आहे अंजीरचं, त्यामुळे इथं बसलाय. खेळू द्या, खेळू द्या, काय नाही होत. खेळू द्या, खेळू द्या. जा जा तिकडे, जा, इकडे येऊ नको. सम्राट काय करतो रे बाळा? खाली ये, खाली चला, घरी जाऊ चला. फिरून आल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक. तर आता बनवत होते फ्लावरची भाजी. तर जिरे मोहरी मी प्रत्येक भाजीमध्ये टाकते, छान लागतात म्हणून. आणि मग इथं मी वाटण बनवलं, कोथिंबीर, खोबरं, लसूण आणि शेंगदाणे. मग त्यामध्ये तिखट, हळद, मीठ सगळं टाकून घेतलं आणि शिजायला ठेवलं. आणि मग धुवून घेतलेली फ्लावर, चपाती, बिस्किट आणि चिवडा. जेवण कर म्हणते मी तुला, जेवण करून गाडी खेळ. पप्पाला सांगते, पप्पा मम्मी मला गाडी खेळू देईना. दोघंही पप्पाच्या ताटात जेवायला बसली. माझ्या फ्रेंडने पावभाजी आणून दिली. काय म्हणते? मम्मी नाही मारत, पप्पा मारतात म्हणते ना. खाल्लं का? पप्पा नाही मारत, मम्मी मारते म्हणते ना. दहा वाजलेत, कधी झोपायचंय? 10 वाजलेत समोर, सकाळी शाळेत जायचं. शिव, शाळेत जायचं आणि सकाळी. गार वारं सुटलंय, चला. गुड नाईट.